श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नेमका कसा ठरणार? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील का? आर्थिक अडचणी दूर होतील का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल का? प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का? या आठवड्यात ग्रहांची कृपा तुमच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडवून आणणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आशादायक, प्रगतिकारक आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून मनात सुरू असलेला संभ्रम हळूहळू दूर होईल आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये स्पष्टता येईल. आपल्या मेहनतीचे फळ मिळू लागल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. काही नवीन संधी अचानक समोर येतील, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबियांची साथ आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. संयम, नम्रता आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर अनेक अडथळे सहज पार करता येतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा उत्साहवर्धक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्यामुळे कामाचा ताण कमी जाणवेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा आणि कोणताही व्यवहार लेखी स्वरूपात करण्यास प्राधान्य द्या. ऑनलाईन व्यवसाय किंवा डिजिटल माध्यमातून काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. घाईघाईने मोठी गुंतवणूक करण्याऐवजी योग्य नियोजन करून पुढे जा. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वासामुळे या आठवड्यात प्रगतीची नवी दिशा मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुलनेने चांगला राहील. अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत मिळतील, मात्र त्याचबरोबर काही आवश्यक खर्चही समोर येऊ शकतात. खर्च आणि बचत यामध्ये योग्य समतोल राखणे गरजेचे आहे. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. शेअर बाजार, मालमत्ता किंवा इतर गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरातील एखाद्या आवश्यक वस्तूवर खर्च होऊ शकतो, पण त्याचा दीर्घकालीन फायदा होईल. आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवल्यास भविष्यातील चिंता कमी होतील. आठवड्याच्या शेवटी एखादा अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास अधिक दृढ होईल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला महत्त्वाच्या निर्णयात उपयोगी पडेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होऊ शकते. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरातील जबाबदाऱ्या सर्वांनी मिळून पार पाडल्यामुळे तणाव कमी होईल. एखाद्या नातेवाईकाची भेट मनाला आनंद देईल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक ऊर्जा आणि समाधान देणारा ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळेल. गैरसमज दूर होऊन नात्यातील विश्वास अधिक वाढेल. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख किंवा विवाहासंबंधी चांगला प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत छोटा प्रवास किंवा एखादा आनंददायी कार्यक्रम ठरू शकतो. राग आणि संशय यांपासून दूर राहणे आवश्यक आहे. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मोठ्या आनंदाला प्राधान्य द्या. आठवड्याच्या शेवटी प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि कठीण विषय समजण्यास सोपे जातील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आत्मविश्वास वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यामुळे अभ्यासाचा ताण कमी होईल. मित्रांसोबत अभ्यास केल्यास नवीन माहिती मिळेल. सातत्य आणि शिस्त पाळल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. मेहनतीवर विश्वास ठेवा आणि आळस टाळा. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा कुटुंबासोबत प्रवासाचे योग आहेत. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन ओळखी मिळतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या आणि वाहतुकीचे नियम पाळा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. व्यवसायाशी संबंधित प्रवासातून आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबतचा छोटा प्रवास मानसिक ताण दूर करेल. निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील.
नियोजनपूर्वक केलेला प्रवास सर्वार्थाने लाभदायक ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्माकडे विशेष ओढ निर्माण होईल. नियमित पूजा, ध्यान, जप किंवा नामस्मरण यामुळे मानसिक शांतता लाभेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. गरजू व्यक्तींना मदत केल्याने पुण्य लाभेल आणि मनालाही समाधान मिळेल. सकारात्मक विचारांमुळे निर्णय क्षमता वाढेल. नकारात्मक लोकांपासून आणि निरर्थक वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आई-वडिलांचा आणि गुरूंचा आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल. श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर अनेक अडथळे सहज दूर होतील. मनातील भीती दूर करून आत्मविश्वासाने पुढे जा. उपाय. दर सोमवारी भगवान शिवांना जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. चंद्राला रात्री अर्घ्य अर्पण केल्यास मानसिक शांतता मिळेल. गरजूंना तांदूळ, दूध किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. आईचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. घरात नियमित दीप प्रज्वलित करा आणि शक्य असल्यास शिवमहिम्न स्तोत्र किंवा रुद्राध्यायाचे पठण करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या. या उपायांमुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि कामातील अडथळे कमी होतील. एकूण कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, मानसिक समाधान आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि योग्य नियोजनामुळे भविष्यातील स्थैर्य वाढेल. कुटुंबातील प्रेम, जोडीदाराची साथ आणि मित्रांचे सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल, तर प्रवासातूनही लाभदायक अनुभव मिळतील. अध्यात्मामुळे मनाला स्थैर्य मिळेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. या आठवड्यात संयम, नम्रता आणि सातत्य यांचा आधार घेत पुढे गेल्यास अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण होतील आणि जीवनात आनंद, समाधान तसेच प्रगतीचा नवा मार्ग खुला होईल. धन्यवाद.